तर मित्रांनो बघा, दुसऱ्या चॅप्टरमधील पहिला मॅकेलोज मेथडनं पहिला क्वेश्चन आपण सोडवलेलाच आहे. लेंदी प्रोसेस आहे थोडी, पण त्या पद्धतीनं तुम्ही जरासं फोकस्ड राहा. बघा, बघू शकताय दुसरा क्वेश्चन काय असणार आहे बघा. अ सिम्पली सपोर्टेड बीम इज सब्जेक्टेड टू 2 point लोड 50 kilonewton and 100 kilonewton at 2.5 meter and 6 meter from left support respectively. The span of beam is 8.5 meter. Calculate deflection under point load by Macaulay method. Take E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. Ixx is equal to 3 into 10 raised to 10 mm raised to 4. ॲक्च्युली बघा मित्रांनो, क्वेश्चन वाचलेला आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर ना गिवन डाटा लिहून घेतो आहे. बघा, गिवन डाटामध्ये फक्त जरा थोडंफार क्वेश्चन आहे. 3 into 10 raised to 10 आहे. इथं 3 into 10 raised to 8 आहे. पण ॲक्च्युली व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर 3 into 10 raised to 8 आहे की 3 into 10 raised to 10 आहे, हे इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतरच खरी व्हॅल्यू कळणार आहे. कन्फ्युजन होऊन जाऊ नका. एखादी व्हॅल्यू चेंज असेल तर व्हॅल्यू इक्वेशनमध्ये कोणती पुट करतात तीच खरी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण का ती पुट केल्यानंतर इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर कॅल्सीत त्या व्हॅल्यू घालून येणारा ॲन्सर आपण बघायचा आहे. मग ते येणारा ॲन्सर करेक्ट आहेच, तर कोणती व्हॅल्यू पुट करून येणारं इक्वेशन करेक्ट आहे ते बघायचं आहे. मग ती व्हॅल्यू आपण कन्सिडर करायची आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, गिवन डाटा काय दिलेला आहे. गिवन डाटा बघा दिलेला आहे त्याने E into 10 raised to 5 Newton per mm square न्यूटन पर mm square मध्ये दिलेला आहे. Ixx इज इक्वल टू 3 into 10 raised to 8 mm raised to 4. तर बघा मित्रांनो, इकडे बघा, हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. क्वेश्चन वाचू शकताय. सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू पॉईंट लोड 50 kilonewton and 100 kilonewton 2.5 मीटर आणि 6 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. बघा, ए सपोर्ट इथं आहे, बी सपोर्ट काढा, स्पॅन काढा. हा इथून हे डिस्टन्स 2.5 आहे, इथून हे डिस्टन्स 6 मीटर आहे आणि टोटल डिस्टन्स 8.5 मीटर आहे. तर लक्षात ठेवा, ह्या डायग्राम काढायचा आणि इथं लोड दिलेला आहे तो 50 kilonewton आणि इथं दिलेला आहे तो 100 दिलेला आहे. ठीक आहे, इथं दिलेला आहे 50. तर बघा, हे 2 पॉईंट लोड आहेत आणि इथं ए पॉईंट म्हणा, इथं बी पॉईंट म्हणा. डायग्राम तुम्हाला काढायला यायला पाहिजे. डायग्राम जर येत असेल तर डायग्राम आणि इक्वेशन तयार करायला तुम्हाला व्यवस्थित यायलाच पाहिजे. जर ह्या 2 गोष्टी येत असतील तर तुम्हाला हा क्वेश्चन सुटायला काही हरकत नाही आहे. बघा मित्रांनो, डायग्राम काढलेला आहे. तर पहिली स्टेप कधी पण काय घ्यायचं बघा. पहिली स्टेप इथे काय सांगितलं आहे, टू फाइंड आउट सपोर्ट रिॲक्शन. सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करण्यासाठी बघा मित्रांनो काय आहे, तर इथं बघा समेशन एफेक्स घ्यायचं नाही. का समेशन एफेक्स घ्यायचं नाही? कारण हॉरिझॉन्टल फोर्सेस इथं अब्सेंट आहेत, म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्सेस नाही आहेत इथं. मग त्यामुळं नेक्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन किती आहेत? 3 आहेत. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आणि समेशन एम ॲट इज इक्वल टू 0 असणार आहे. ह्या 3 कंडिशन इक्विलिब्रियम कंडिशन असणार आहेत. तर समेशन एफ एक्स न घेता समेशन एफ वाय घ्यायचा आहे. समेशन एफ एक्स का घेत नाही? कारण समेशन हॉरिझॉन्टल फोर्सेस ॲब्सेंट आहेत. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 ॲट ए अँड बी, दॅट इज आर ए अँड आर बी. बघा मित्रांनो, काय म्हणलेलं आहे, ए वरती काय असणार आहे? ए वरती आर ए असणार आहे आणि बी वरती आर बी असणार आहे. ह्या 2 रिॲक्शन असणार आहेत. तर एफ वाय काय असणार आहे बघा मित्रांनो, एफ वाय वरती जाणारे फोर्सेस. आता इथं बघू शकताय, इथं समेशन एफ वाय म्हणलेलं आहे, इथं लिहिलेलं नाही आहे. वरती जाणारे प्लस आणि खाली येणारे मायनस म्हणायचं आहे. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, वरती जाणारे प्लस आणि खाली येणारे मायनस फोर्सेस असणार आहेत. तर बघा, आर ए आणि आर बी हे दोन्ही वरती जातात. दोन्ही वरती चाललेत बघा, दोन्ही वरती चालले, त्यामुळे दोन्ही प्लस घेतलेले आहेत. आणि 50 मायनस आहे, खाली या लागला आहे, आणि 100सुद्धा मायनस आहे. त्यामुळे -50 - 100 इज इक्वल टू 0. काय इज इक्वल टू 0? इथं इज इक्वल टू 0 आपण घेतलेला आहे. ठीक आहे. मग आर ए प्लस आर बी दोन्ही मिळून 150 आहे. तो इज इक्वल टूच्या इकडं आल्यानंतर काय येणार आहे? 150 येणार आहे. ठीक आहे, 150 येणार आहे. मग समेशन मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. का? तर आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 150 झालेला आहे. इक्वेशन 1 म्हणू शकताय तुम्ही. बघा, आर ए प्लस आर बी
इज इक्वल टू 150 इक्वेशन 1 म्हणा. समेशन मोमेंट अबाउट ए इक्विलिब्रियम कंडिशनमधली तिसरी कंडिशन समेशन मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. तर बघा मित्रांनो इक्वेशन 1 म्हणायचं आहे. तर मोमेंट कधी पण घेताना इथं बघा जे मोमेंट घेताना मी इथं सांगतोय बघा ए भोवती मोमेंट घ्यायचं आहे, कारण का समेशन मोमेंट ए म्हणलेलं आहे, मोमेंट अबाउट ए मोमेंट अबाउट ए वरती मोमेंट घ्यायचे आहे. तर 50 हा जो काय 50 इंटू 2.5 येणार आहे. का तर हा असा रोटेट होणार आहे, तर इथलं डिस्टन्स इथून ओरिजिनपासून ते 50पर्यंत किती आहे 2.5 आहे. त्यामुळं 50 इंटू 2.5 हा प्लस इथं सुद्धा प्लस आहे आणि सेकंड प्लस काय घेतलेला आहे तर हा क्लॉकवाईज फिरायला लागला आहे. असा लक्षात येते क्लॉकवाईज फिरायला लागला आहे, बघू शकताय हा अशा पद्धतीत क्लॉकवाईज फिरायला लागला आहे. त्याच्यानंतर ना 100 इंटू 6 असा काहीतरी असणार आहे, हा असा फिरायला लागला आहे, बघू शकताय हा असा ठीक आहे इकडे फिरायला लागला आहे. तर 100 इंटू 6 का हा इथून ते इथंपर्यंत डिस्टन्स 6 आहे, त्यामुळं 100 इंटू 6 हे इक्वेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर ना 50 झाला 100 झाला, हा आरबी वरती चाललेला आहे. आरबी हा असा येणार आहे असा फिरायला लागला आहे बघा, हा अँटी क्लॉकवाईज, त्यामुळं मायनस चिन्ह घेतलेला आहे. मायनस चिन्ह आरबी इंटू हे टोटल डिस्टन्स 8.5 आहे. ए पासून ते बी पर्यंतचं डिस्टन्स 8.5 आहे, त्यामुळे 8.5 इज इक्वल टू 0 केलेला आहे, इज इक्वल टू 0 ठीक आहे. मग बघा इथं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही 50 इंटू 2.5 किती येते बघा, आणि 100 इंटू 6 किती येते बघा 600, आणि हे काहीतरी 725 येणार आहे. हे 725 ह्या दोन्हीचं कॅल्सीमध्ये घातल्यावर 725 येते, आणि हा आरबी इंटू 8.5 हा आरबी इंटू 8.5 इथंच राहणार आहे, आणि या 725 इज इक्वल टूच्या इकडे येणार आहे. हा सुद्धा हा प्लस आहे तो इकडे गेल्यावर मायनस येणार आहे, त्यामुळे इकडे बघा हा मायनस दोन्हीच्या दोन्ही प्लस येणार आहेत. मग दोन्हीचे दोन्ही प्लस म्हणजे आरबी इंटू 725 डिवाइड बाय 8.5 85.29 येणार आहे बघा 85.29. तर आरबी तर मित्रांनो बघा इक्वेशन 1 काय आहे आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 150. आर बीची व्हॅल्यू 85.29, आर ए प्लस 85.29 इज इक्वल टू 150 म्हणा. 150 म्हणल्यानंतर ना आर ए इज इक्वल टू 150 इथं आहे 150 हा मायनस हे 85.29 इथं पुट करा. मग आर ए किती येते बघा, आर ए येणार आहे आन्सर ते असणार आहे ते 64.71 64.71. तर मित्रांनो बघा क्रॉस चेक करायचा आहे. क्रॉस चेक काय करायचं आहे, ह्या दोन्हीची ॲडिशन 150 यायला पाहिजे, ह्या दोन्हीची ॲडिशन 150 यायला पाहिजे, म्हणजे आर ए प्लस आर बी 150 आहे, ह्या दोन्हीची ॲडिशन 150 यायला पाहिजे ठीक आहे. मग हा आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 150 म्हणजे आर ए 64 मिळतो आहे आणि आर बी 85 मिळते ठीक आहे. तुम्ही कोणतं इक्वेशन दिल्यावर रिॲक्शन फाइंड आउट करायचं आहे. रिॲक्शनला इथं 1 तिथं 2 मार्क मिळणार असतात लक्षात येते, तर रिॲक्शन फाइंड आउट करायला पाहिजे. नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट स्टेप काय असणार आहे बघा, इथं स्टेप सेकंड म्हणू शकताय. तर टू फाइंड स्लोप अँड डिफ्लेक्शन इक्वेशन बाय मॅकेलॉज मेथडनं स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे, सेकंड स्टेप असणार आहे. मग बघा मॅकेलॉज मेथड म्हणजे कोणती मेथड म्हणजे ते इक्वेशन काय असणार आहे, तर बघा मित्रांनो mxx इज इक्वल टू EIY डी स्क्वेअर वाय आपण DX2. mxx इथं म्हणलेलं आता ओनली इक्वेशन काय होतं, m इज इक्वल टू EIY इज इक्वल EIY इंटू डी स्क्वेअर वाय आपण DX2 होता. पण इथं xx काय म्हणलेलं आहे बघा, xx काय म्हणलेलं आहे बघा. तर मी तुम्हाला सांगितलेलं जर तुम्ही बीम काढलेला आहे, ए पॉईंट इथे घ्या, बी पॉईंट इथे घ्या, 50 किलोन्यूटन, तर सेक्शन घेताना बीला लागून घ्यायचा होता, तर आणि इथून ते इथं सेक्शनपर्यंतचं डिस्टन्स एक्स मानायचं असतं. डायग्राममध्ये फक्त ह्या दोन ॲडिशन गोष्टी करायच्या आहेत. ह्या दोन ॲडिशन एक्स ॲक्सिस इथं घेऊ शकताय, एक्स ॲक्सिस, आणि तिथं ओरिजिनपासून ते एक्स ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स एक्स असणार आहे. तर बघा मित्रांनो इथं बघू शकताय इथं एक्स ॲक्सिस आहे घेतलेला आहे, आणि हे इथून ते इथंपर्यंतचं डिस्टन्स एक्स असणार आहे लक्षात येते. हे एक्स्ट्रा काढलेलं आहे, हे पेननी दाखवलेलं आहे, आणि इथं एक्स म्हणायचं विसरलेलं आहे. बघा मित्रांनो इथं एक्स
म्हणायचं विसरलेलं आहे. तर तुम्ही मी शिकवत असताना तुम्ही प्रॉब्लेम काढा. मी ज्या वेळेला सांगणार आहे त्यावेळी तुम्ही लिहून घेतला तर तुम्हाला प्रॉब्लेमच सगळं समजणार आहे. समजा इथं बाय मिस्टेक मी इथं काहीतरी लिहायचं राहिलेलं आहे. म्हणजे काय राहिलेलं आहे, वरती जाणारे प्लस आणि खाली येणारे मायनस हे लिहायचं राहिलेलं आहे. समेशन मोमेंट अबाउट ए क्लॉकवाईजला प्लस आणि अँटी क्लॉकवाईजला मायनस हे पण लिहायचं राहिलेलो मी. तर ह्या दोन गोष्टी तर सेक्शन काढणे ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवत असताना करत चला. ठीक आहे. मग बघा mx(x) इज इक्वल टू EI d² y अपॉन dx². मग mx(x) म्हणजेच काय असणार आहे, m म्हणजेच काय, मोमेंट x भोवती घ्यायचे आहे. बघा mx(x) म्हणजे काय, मोमेंट x भोवती घ्यायचे आहे, x भोवती घ्यायचे आहे. मग mx(x) म्हणजेच काय असणार आहे, EI d² y अपॉन dx². मी हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे तुम्हाला कसा आलेला आहे. m म्हणजेच काय असणार आहे, EIy d² y अपॉन dx². मग mx(x) इज इक्वल टू हे इक्वेशन येणार आहे. मग mx(x)च्याच ठिकाणी EIy d² y अपॉन dx² हे इथं ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे ठेवलेलं आहे. इज इक्वल टू RA इंटू एक्स कसा आलेला आहे बघू शकताय. तर मी आता स्क्रीन मोठी नसल्यामुळं सांगायला जरासं वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे. तर तुम्ही केअरफुली इथं लक्ष द्या. बघा मित्रांनो, RA इंटू एक्स कसा आलेला आहे बघा, 50 इंटू एक्स मायनस 2.5, 100 इंटू एक्स मायनस 6 कसा आलेला आहे बघा, मी इथं सांगतोय. तर बघा RA, हे बघा हा RA मोमेंट अबाउट एक्स आहे, हा असा गोल फिरणार आहे. ठीक आहे. हा असा गोल फिरणार आहे. मग RA इंटू हे इथून डिस्टन्स एक्स असणार आहे ह्या इथंपर्यंत. RA इंटू एक्स हे एवढं डिस्टन्स असणार आहे. आणि हा अँटी क्लॉकवाईज येणार आहे, क्लॉकवाईज येणार आहे. हा असा फिरायला लागला आहे. डायरेक्शन ही अशी असणार आहे, त्यामुळं हा प्लस आहे. मग RA इंटू एक्स असणार आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट. ठीक आहे. इज इक्वल टू ते इक्वेशन असेल. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा काय असणार आहे, नेक्स्ट इथं बघू शकताय. पहिलं काय झालं, RA इंटू एक्स असणार आहे फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टूच्या पुढं. त्याच्यानंतर ना 50 इंटू ह्या एक्सेस भोवतीच 50 मुवमेंट करायचा आहे. मग किती येणार आहे रे, 50 इंटू एक्समधून हा 2.5 मायनस केल्यानंतर ना हे एवढं डिस्टन्स मिळणार आहे. लक्षात येतं आहे. 50मधून एक्समधून 2.5 मायनस केल्यानंतर ना एवढं डिस्टन्स मिळणार आहे. म्हणजेच मायनस का हो, तर बघा हा 50 हा अँटी क्लॉकवाईज मिळणार आहे. तर क्लॉकवाईज हा असा येतोय, तर अँटी क्लॉकवाईज हे डायरेक्शन असे असणार आहे. त्यामुळं -50 इंटू एक्स मायनस 2.5 असणार आहे. ठीक आहे. 2.5 ब्रॅकेट संपतो इथं. नंतर ना तिसरा ब्रॅकेट काय असणार आहे बघू शकता मित्रांनो. तर तिसरा ब्रॅकेट बघा, काय असणार आहे बघा, 100 हा असा फिरणार आहे. 100 इंटू हा इथं खालीला या ठिकाणी वरती लिहितो, 100 इंटू एक्स मायनस, बघा मित्रांनो हा एक्समधून 6 मायनस केला म्हणजे हे एवढं डिस्टन्स येणार आहे. 100 एक्स मायनस 6 हा असा येणार आहे. आणि हा थर्ड ब्रॅकेट पण हा मायनस येणार आहे. हा सुद्धा 100 असा फिरायला लागला आहे, अँटी क्लॉकवाईज हा असा फिरणार आहे. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज फिरायला लागला आहे. त्यामुळे इक्वेशन असं आलेलं आहे बघा, RA इंटू एक्स मायनस 50 इंटू एक्स मायनस 2 मायनस 100 इंटू एक्स मायनस 6. हा इक्वेशन नंबर 1. इक्वेशन हे तुम्हाला तयार करायला यायला पाहिजे. इक्वेशन कळत नसेल मला पुन्हा एकदा कॉल करू शकताय, मी तुम्हाला सांगू शकतोय. एनी टाईम मला तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला सांगू शकतोय. ठीक आहे. मग बघा मित्रांनो, RAची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. RA किती असणार आहे, तर RA 64.71 असणार आहे. ठीक आहे. तर RAची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर इथं RAची व्हॅल्यू पुट करून मी सांगतोय बघा, इक्वेशन 1 इंटिग्रेट द इक्वेशन 1चं इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेशन करतोय बघा मित्रांनो, d² y अपॉन dx² अपॉन dx² इज इक्वल टू काय येणार आहे, इंटिग्रेशन dy/dx येणार आहे. ठीक आहे. बघा मी सांगतोय. आणि dy/dxचं पुन्हा एकदा इंटिग्रेशन करायचं आहे, y येणार आहे. ठीक आहे. मग इंटिग्रेशन केल्यानंतर काय येणार आहे बघा, इंटिग्रेशन केल्यानंतर काय येणार आहे, EI d² y अपॉन dx²चं इंटिग्रेशन dy/dx. ठीक आहे. आणि RAची व्हॅल्यू माहीत आहे 64.71 आणि इंटू एक्स इंटिग्रेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक्स इंटिग्रेशन x²/2 असणार आहे. परत x²चं इंटिग्रेशन काय येणार आहे, x³ हे 2 आहे तसं पहिल्यांदा, x²चं इंटिग्रेशन x³/3 म्हणजेच काय येणार आहे, x³
बाय 6 येणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2चे इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 6 असणार आहे. एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 आणि एक्स स्क्वेअर बाय 2चं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 6 असणार आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो काय येणार आहे इक्वेशन इथं बघू शकता 64 इंटू 71 इंटू एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 आणि इंटिग्रेशन झाल्यानंतर आपण कॉन्स्टंट ॲड करतोय प्लस सी करत असतोय. पण प्लस सी आपण कुठं करतोय ॲट दी एंडला करतोय. पण तुम्ही इथं पहिल्या ह्याला केला तरी चालतंय. ठीक आहे. मग इथं C1 केलेलं आहे बघा, इथं तुम्हाला दिसून येत असेल तर इथं C1 केलेलं आहे प्लस C1 केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस आहे तसं मायनस 50 इंटू एक्स मायनस 2.5 एक्स मायनस 2.5 आहे. एक्स मायनस 2.5ला म्हणताना एक्स म्हणा पण लिहिताना एक्स मायनस 2 म्हणा. म्हणजे त्या ब्रॅकेटला एक्स म्हणा, म्हणजे ह्या ब्रॅकेटला एक्स म्हणा पण लिहिताना एक्स मायनस 2 लिहा. मग एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 पण एक्स म्हणताना म्हणणार आहे पण लिहिताना एक्स मायनस 2 म्हणणार आहे. ठीक आहे. सेम त्या पद्धतीनं मायनस 100 आहे तसं 100 कॉन्स्टंट आहे. एक्स मायनस 6 ब्रॅकेट आहे तर त्या ब्रॅकेटला एक्स म्हणा लिहिताना एक्स मायनस 6 लिहा. मग एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 लिहिताना म्हणताना एक्स म्हणायचं आहे लिहिताना एक्स मायनस 2 म्हणायचं आहे एक्स स्क्वेअर बाय 2 येणार आहे. ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू शकताय. तर मित्रांनो बघा अगेन इंटिग्रेट करायचं आहे, 2 वेळा इंटिग्रेशन करायचं आहे. तुम्हाला पहिल्या प्रॉब्लेमला सांगितलंच आहे. तर पुन्हा एकदा इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेशन dy बाय dx इंटिग्रेशन मी आता सांगितलेलं आहे. dy बाय dx इंटिग्रेशन y येणार आहे. तर इक्वेशन इंटिग्रेट द इक्वेशन 2 इंटिग्रेट करायचं आहे. 64.71 कॉन्स्टंट आहे तसं एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 6 एक्स स्क्वेअर बाय 2चं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 6 प्लस C1 आहे कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन एक्स असतो आहे C1 इंटू एक्स प्लस हे दुसरं इक्वेशन आहे त्यामुळं C2 ॲड केलेलं आहे C1 C2 आणि तिसरं इंटिग्रेशन केलं तर C3 येणार आणि चौथं इंटिग्रेशन केलं तर C4 येणार. ठीक आहे. जेवढ्या वेळा तुम्ही इंटिग्रेशन करशील तेवढ्या वेळा कॉन्स्टंट ॲड होणार आहे. तर इथं दुसऱ्यांदा इंटिग्रेट करतोय त्यामुळे C2 आलेला आहे. मायनस काय येणार आहे बघा 50 आहे तसं एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर बाय 2 म्हणजे एक्स मायनस 2.5ला म्हणताना एक्स म्हणा पण लिहिताना एक्स मायनस 2.5 म्हणा. मग एक्स स्क्वेअर बाय 2चं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 6 येणार आहे. मग म्हणताना एक्स म्हणा पण लिहिताना एक्स मायनस 2.5 मायनस 100 एक्स मायनस 6 म्हणताना म्हणा पण लिहिताना एक्स म्हणा पण लिहिताना एक्स मायनस 6 लिहा. मग एक्स स्क्वेअर बाय 2चं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 6 इथं लिहिलेलं आहे बघा एक्स मायनस 6 ब्रॅकेट क्यूब बाय 6 ह्याला म्हणा इक्वेशन 3 स्टेप नंबर 3. पण मित्रांनो बघा ह्याला dy बाय dx इकडं बघा ह्या इक्वेशनला स्लोप इक्वेशन म्हणा. ह्या इक्वेशनला स्लोप इक्वेशन म्हणजे काय dy बाय dx किंवा थिटानं सुद्धा म्हटलं जाते. थिटा सुद्धा केलं जातं. आणि dy बाय dx ei इंटू y म्हणजे काय असणार आहे डिफ्लेक्शन असणार आहे. इक्वेशन 2 म्हणा 2 इक्वेशनला स्लोप इक्वेशन म्हणा आणि ह्या 3च्या पुढं डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणा. कारण हे तिसऱ्या इक्वेशनला डिफ्लेक्शन इक्वेशन असणार आहे आणि दुसऱ्या इक्वेशनला स्लोप इक्वेशन म्हणणार आहे. स्टेप 3 तर मित्रांनो स्टेप 3 बघा काय असणार आहे. स्टेप 3 अप्लाय द बाउंड्री कंडिशन्स टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट C1 अँड C2. स्टेप 3मध्ये बघा पहिल्या स्टेपमध्ये रिॲक्शन फाइंड आउट केलं, दुसऱ्या स्टेपमध्ये इक्वेशन तयार करून घेतलं आणि तिसऱ्या स्टेपमध्ये C1 आणि C2 फाइंड आउट केलेला आहे. सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर C2 हा 0च असणार आहे आणि C1 हा मायनस व्हॅल्यू येणार आहे. किती पण येईल ते पण ती मायनस येणार आहे. तर ते आपण बघायचं आहे. सिम्पली सपोर्टेड बीमला कॅन्टिलिव्हर बीमला व्हॅल्यू वेगळ्या येणार आहेत पण मी इथं सिम्पली सपोर्टेड बीम म्हणत आहे त्यामुळं C2 ऑलवेज 0 असणार आहे आणि C1 ऑलवेज मायनस साईन असणार आहे, मायनस व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. तर इथं बघा मित्रांनो बघा अप्लाय द बाउंड्री कंडिशन्स फाइंड द व्हॅल्यू कॉन्स्टंट C1 अँड C2 ॲट पॉईंट A x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 3 अप टू फर्स्ट ब्रॅकेट. बघा मित्रांनो x 0 आणि y 0च का पुट करायचा आहे. बघा हा A पॉईंट हा B पॉईंट लोड 50 किलोन्यूटन 100 किलोन्यूटन लोडमुळं हा डिफ्लेक्ट काहीतरी होणार आहे. मग डिफ्लेक्शन काहीतरी होणार आहे. इक्वेशन 3 पर्यंत 3 ब्रॅकेटमध्ये इक्वेशन 3मध्ये पुट करायचं. इक्वेशन 3 काय सांगते डिफ्लेक्शन इक्वेशन म्हणजे डिफ्लेक्शन हे एवढं झालेलं आहे. ठीक आहे. तर ॲट पॉईंट एला डिफ्लेक्शन किती झालेलं आहे रे
तर ॲट पॉईंट एला 0 असणार आहे. का 0 असणार आहे? कारण तिथं सपोर्ट असणार आहे, त्यामुळे तिथं 0 असणार आहे. मग त्याच्यानंतर पुढे गेलं तर डिफ्लेक्शन व्हायला लागले. इथं काहीतरी मॅक्झिमम डिफ्लेक्शन असणार आहे, परत कमी कमी झालं आणि बीला परत 0 असणार आहे. ठीक आहे. मग तिथलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ए पॉईंटला इथं ए पॉईंट आहे. ठीक आहे. ए पॉईंटला एक्स डिस्टन्स काय असणार आहे? 0च असणार आहे, कारण अजून पुढं काहीच नाही गेलं नाही आणि खाली पण 0च असणार आहे. म्हणजे इथं ॲट ए पॉईंट एक्स 0 असणार आहे, वाय 0 असणार आहे. समजा ॲट पॉईंट सी काढा म्हटलं, ॲट पॉईंट सी काढा म्हटलं तर हे एक्स डिस्टन्स एवढं असणार आहे. हे किती पण असेल, निम्म 4 असेल. आता 8.5 आहे म्हणल्यावर 4.24 असेल आणि हे एवढं काय फाइंड आउट करता येईल ते. हे वाय डिस्टन्स असणार आहे. व्हर्टिकल ॲक्सिस वाय असतोय, हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स असतोय, त्यामुळं हे एक्स असणार आहे, हे वाय असणार आहे. आणि ॲट पॉईंट बीला काय असणार आहे? हे एवढं डिस्टन्स एक्स असणार आहे आणि वाय 0च असणार आहे. बघा, कारण का वाय इथं परत हा डिफ्लेक्ट होऊन इथं पॉईंटला गेलेला मिळाला आहे, म्हणजे 0. इथं सुद्धा एक्स 0 असणार आहे, कारण एक्स डिस्टन्स काहीच झालेलं नाही आणि वाय सुद्धा 0 असणार आहे. त्यामुळं एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे. कळालं काय म्हणतोय? मग इक्वेशन 3मध्ये पुट करा. इक्वेशन 3मध्ये पुट करायचं आहे. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. इक्वेशन 3 काय बघा मित्रांनो, इक्वेशन 3 इथं दिलेलं आहे. ठीक आहे. इक्वेशन 3 वाय इज इक्वल टू 0, EI वाय 0 आहे. मग ह्या शून्यला कोणत्याही संख्येने गुणलं तर 0च येणार आहे, म्हणजे इथं 0. एक्स 0 आहे, हे सगळंच टर्म 0 होणार आहे. C1 इंटू एक्स 0च होणार आहे. C2 कॉन्स्टंट राहणार आहे. अप टू फर्स्ट ब्रॅकेट म्हणलं आहे, ह्याचा विचार करायचा नाही. अप टू फर्स्ट ब्रॅकेट म्हणलेला आहे. मग C2 काय असणार आहे रे? C2 बघा, C2 इज इक्वल टू 0च असणार आहे. C2 इज इक्वल टू 0 येणार आहे. बघा 0 0 0, मग C2 इज इक्वल टू 0 असणार आहे. त्यामुळं इथं बघू शकताय C2 इज इक्वल टू 0. लक्षात येते C2 कसा 0 आला. त्याच्यानंतर ॲट पॉईंट बीला काय म्हणलेलं आहे बघा, हे तर तुम्ही इथं डायग्राम काढू शकताय. ए पॉईंट एला एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. बीला डिफ्लेक्शन किती असणार आहे? हे 8.5चा स्पॅन आहे. ठीक आहे. हा एवढा 8.5चा. एक्स डिस्टन्स बीला ओरिजिनपासून, हे ओरिजिन असणार आहे, हे ओरिजिन असणार आहे. ओरिजिनपासून एक्स डिस्टन्स किती आहे? 8.5. त्यामुळे एक्स 8.5 घ्या. आणि वाय व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे? हा इथं काहीतरी झालेला आहे, पण इथं परत 0 झालेला आहे, त्यामुळे वाय इज इक्वल टू 0. इक्वेशन 3. ठीक आहे. मग एक्स इज इक्वल टू 8.5 अँड वाय इज इक्वल टू 0 इक्वेशन 3मध्ये पुट करायचं आहे. पण C2 फाइंड आउट करताना फर्स्ट ब्रॅकेट, पण इथं C1 फाइंड आउट करताना फुल ब्रॅकेट म्हणायचं आहे. इथं फुल ब्रॅकेट म्हणा, मी ज्यावेळी सांगायला लागलो त्यावेळी तुम्ही लिहून घेत चला फुल ब्रॅकेट. ठीक आहे. इथं फुल ब्रॅकेट म्हणू शकताय. तर बघा मित्रांनो, फुल ब्रॅकेटमध्ये वाय 0, एक्सच्या ठिकाणी 8.5 घेतलेला आहे. इथं C1 इंटू एक्स असणार आहे, तिथे 8.5 आहे. C2 0 आहे, इथं डायरेक्ट 0 पुट केला तरी चालेल. त्याच्यानंतर 8.5 एक्स मायनस 2.5 आहे, तर इथं 8.5 इंटू मायनस 2.5 म्हणा, आणि इथं 8.5 मायनस 6, एक्स मायनस 6 आहे, तिथं 8.5 मायनस 6 असणार आहे. तर इथं 3 आहे. लक्षात येते. तर बघा मित्रांनो, इथं 0 येणार आहे, C2 0 येणार आहे, आणि ह्या व्हॅल्यू ही सगळी मिळून कॅल्सीमध्ये पुट करा. 6623 येणार आहे, 6623 येणार आहे. इथं 8.5 इंटू C1 येणार आहे. त्याच्यानंतर C2 0 येणार आहे. ही व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करा. ब्रॅकेटमध्ये 1800 येणार आहे, ब्रॅकेटच घालत चला. मायनस ही व्हॅल्यू कॅल्सीत घातल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 260.41 येणार आहे. लक्षात येते. तर ही व्हॅल्यू पुन्हा फाइंड आउट करायचा आहे. इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू येऊ दे. इज इक्वल टू 6623 8.5 ब्रॅकेट काढून टाका सगळं. मग आता हा कॉन्स्टंटला मल्टिप्लाय आहे. मग बाकीचे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कॅल्सीत आहे तशी पुट करा. म्हणजे किती येणार आहे? 6562 इंटू हा 8.5 इंटू C1, हा इकडे आल्यानंतर मायनस येणार आहे, मायनस व्हॅल्यू. लक्षात येते. तर C1 हा 6562ला 8.5 डिवाइड करा, मायनस C1 येणार आहे 536.81. ठीक आहे. मायनस 536.81. तर मित्रांनो बघा, स्टेप आपल्याला काय मिळाला? C1 मिळाला, C2 मिळाला. त्याच्यानंतर स्टेप 4 काय असणार आहे बघा. स्टेप 4 सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ C1 अँड C2 इन डिफ्लेक्शन इक्वेशन 3 वी गेट. इक्वेशन 3 काय सांगितलेलं आहे? डिफ्लेक्शन इक्वेशन. इक्वेशन सेकंड काय आहे? स्लोप इक्वेशन. ठीक आहे. तर C1 आणि C2 ह्या व्हॅल्यू सगळ्या
इक्वेशन नंबर 3मध्ये पुट करायचा आहे. तर बघा इक्वेशन 3मध्ये पुट करा. तर एकच मिनिट मित्रांनो. तर मित्रांनो बघा इक्वेशन 3मध्ये पुट करायचं आहे C1 आणि C2. त्याचबरोबर x इज इक्वल टू 2.5 सुद्धा पुट करायचा आहे. ह्या 3 व्हॅल्यू इथं बघा ह्या प्रॉब्लेममध्ये काही ठिकाणी काय लिहिलेलं नाही आहे. तर तुम्ही मी सांगतोय त्याच वेळी सोबत प्रॉब्लेम सोडवत चला. प्रॉब्लेम लिहून घ्यायला घेत चला. तर बघा मित्रांनो x इज इक्वल टू 2.5 सुद्धा पुट करायचा आहे C1 आणि C2. आणि x इज इक्वल टू 2.5 का? तर क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, डिफ्लेक्शन ॲट पॉईंट लोड म्हणलेलं आहे. मग पॉईंट लोड कुठं ॲक्ट झालेला आहे, 2.5ला म्हणजे 50 किलोमीटर 2.5ला झालेला आहे आणि 100 किलोमीटर आणि 6 मीटरला झालेला आहे. त्यामुळं एकदा x 2.5चा एकदा फाइंड आउट करायचा आहे आणि एकदा 6 मीटरचा. तर C1 आपल्याला माहिती आहे, C2 माहिती आहे, x 2.5 ह्या 3च कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. इथे x घाला, इथे x घाला, डिरेक्टली y मिळतोय. बघा आता तुम्ही म्हणशीला की अप टू फर्स्ट ब्रॅकेटच का? आता इथं सुद्धा अप टू फर्स्ट ब्रॅकेटच म्हणायचं आहे. तर का बघा मित्रांनो, जर का डिफ्लेक्शन आपल्याला 2.5 पर्यंतच घ्यायचं आहे तर 2.5 इथं जर व्हॅल्यू घातली, 2.5 मधनं 2.5 गेलं म्हणजे 0 हा ब्रॅकेट 0 येणार आहे. आणि हा इथं 2.5 मायनस 6 म्हणजे 6 मीटर 2.5 पेक्षा 6 हे मोठं आहे. त्यामुळं 6 कट जायचं नाही. त्यामुळं इथं 2.5 घ्यायचं आहे. पण समजा आता बरं ठीक आहे, मी तुम्हाला ज्या वेळेला सांगतो हा इथं फर्स्ट ब्रॅकेटपर्यंतच म्हणायचा आहे. तर बघा 2.5 व्हॅल्यू x इज इक्वल टू 2.5 C1 आणि C2 ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. डायरेक्ट डिफ्लेक्शन इक्वेशन मिळणार आहे. तर डायरेक्ट डिफ्लेक्शन इक्वेशन बघा काय येणार आहे, मायनस 1173.51 येणार आहे. 1173.51 हे इथंपर्यंत येणार आहे. ॲट पॉईंट सी पॉईंटला येणार आहे. मग बघा मित्रांनो ई आय हा खाली येणार आहे डिनॉमिनेटरला खाली आल्यानंतर काय येणार आहे, बघा 2 × 10⁸ इंटू 3 × 10⁴ येणार आहे. खाली ई आयची व्हॅल्यू येणार आहे. ई आयची व्हॅल्यू पुट करा. पुट केल्यानंतर काय येणार आहे बघा, YC इज इक्वल टू मायनस 19.55 mm असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट बघा, डिफ्लेक्शन ॲट पॉईंट डी. डिफ्लेक्शन ॲट पॉईंट डी पॉईंटचा स्पॅन किती असणार आहे, तर इथून इथं बघा मित्रांनो हा 50 आहे, हा 100 आहे, हा 2.5 इथंपर्यंत होता आणि इथून ते इथंपर्यंत 6 मीटर आहे. त्यामुळं x इज इक्वल टू 6 घ्यायचा आहे आणि C1 आणि C2 आपल्याला माहिती आहे. मग इथं बघा x इज इक्वल टू 6 घाला, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x घातला आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 6 घातला तर 6 - 6 झिरोच येणार आहे. त्यामुळं फक्त दुसऱ्या ब्रॅकेटपर्यंतच घाला. दुसऱ्या ब्रॅकेटपर्यंतच का लक्षात येते काय, इथं बघा इथं काय केलेलं आहे, इथं दुसऱ्या ब्रॅकेटपर्यंतच घालायचं आहे. पण इथं झिरो येईल, 2.5 मायनस 2.5 झिरो येणार आहे. त्यामुळं फर्स्ट ब्रॅकेट आणि x इज इक्वल टू 6 हे आता इथं x इज इक्वल टू 6 पुट करताना हे कुठंपर्यंत पुट करायचं आहे, जर इथं 6 केलं तर 6 - 6 म्हणजे हे टोटल 0 येणार आहे, म्हणजे अप टू सेकंड ब्रॅकेटपर्यंतच येणार आहे. ठीक आहे. इथं सेकंड ब्रॅकेटपर्यंत पुट करा. येणार आहे आन्सर काय येणार आहे बघा, मायनस 21.83 mm येणार आहे. YC इज इक्वल टू 19.55 आणि YD इज इक्वल टू 21.83 mm येणार आहे. इथं डिफ्लेक्शन बघू शकताय, इथं डिफ्लेक्शन C पॉईंटला 19 आणि D पॉईंटला काय आलेलं आहे बघा, 19 आणि D पॉईंटला 21. इथं डिफ्लेक्शन हा असा झालेला आहे. आणि 21 इथे 21 झालेला आहे, इथे 19 mm झालेला आहे, इथं 0 आणि इथं 0. तर डिफ्लेक्शन कसं काढलेलं आहे बघितला. तर हा प्रॉब्लेम डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचा होता. अजून स्लोप फाइंड आउट करायला सांगितलेले नाही आहेत. प्रॉब्लेम्स थोडे मोठे आहेत, समजून घेत झाला. काय प्रॉब्लेम असेल तर कॉल करा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय मित्रांनो. बघा अर्धा तास, एका प्रॉब्लेमला अर्धा तास लागला आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम आता मी असं समजतोय की तुम्हाला थोड्याफार गोष्टी कळालेल्या आहेत. तर तुम्हाला जर समजत नसेल तर माझा व्हिडिओ पुन्हा पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम बघू शकताय. आणि एक लक्षात ठेवा, जर एकच लोड असेल UDL तर 2च ब्रॅकेट येत असतात.
जर कारण का आर एवाला एक येत असते आणि लोडवाला एक असते. जर 2 लोड असतील तर आर एवाला एक ब्रॅकेट येतोय, 50 किलोन्यूटनचा एक लोड येतो आणि 100 किलोन्यूटन. जेवढे लोड वाढतील तेवढे ब्रॅकेट वाढत असतात. तर तुम्हाला 2 लोड जास्तीत जास्त येतील तर 2 लोड आले तर 3 ब्रॅकेट येतील, 1 लोड आला तर 2 ब्रॅकेट येतील, हे लक्षात ठेवा. तर इथं बघा मित्रांनो, इथं 2 प्रकारचे लोड आहेत. बघा तिसरा क्वेश्चन काय असणार आहे बघा. बघा अ बीम ऑफ 4 मीटर स्पॅन, टोटल स्पॅन किती आहे 4 मीटर आहे. तुम्हाला ही डायग्राम न बघता तुम्ही स्वतः सोडवायला घेत चला. लक्षात येते, मी बोलतोय तुम्ही फक्त कानानं ऐकत चला आणि बीम काढा. बरोबर येत असेल तर ठीक आहे, कुठं चुकतंय काय चुकतंय हे स्वतः मनानं. आणि आता 2 प्रॉब्लेम समजलेले आहेत, तर आणखीन एक तिसरा प्रॉब्लेम बघा. चौथा प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून मनानं सोडवायला घ्या. आता बघा तिसरा प्रॉब्लेम काय असणार आहे. अ बीम ऑफ 4 मीटर स्पॅन इज SSB. SSB म्हणजे काय, सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम ॲट द एंड अँड इज लोडेड ॲज शोन इन फिगर. म्हणजे फिगरच तुम्हाला दिलेले आहेत, फिगरच दिलेले आहेत, त्यामुळे डिरेक्टली तुम्ही बघू शकता. डिटरमाइन द मॅक्झिमम डिफ्लेक्शन अँड लोकेशन वेअर इट ऑकर्स. मॅक्झिमम डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे आणि ते कुठं लोकेशन आहे ते काढायचं आहे. मॅक्झिमम डिफ्लेक्शनचं लोकेशन कुठं असणार आहे, पॉईंट लोडला असणार आहे, UDLला असणार आहे, सेंटरला असणार आहे, कुठं असणार आहे ते काढायचं आहे. लक्षात येते. तर कन्सिडर यंग्स मॉड्युलस 200 GPa. यंग्स मॉड्युलस म्हणजे ई दिलेले आहेत. ई इज इक्वल टू 200 GPa. कन्व्हर्जन GPAचं सांगितलेलं आहे तुम्हाला, कन्व्हर्जन करू शकताय. त्याच्यानंतरनं अँड मोमेंट ऑफ इनर्शिया इज 20 × 10⁻⁻6 मीटर⁻⁴. मीटर⁻⁴ आहे. तर बघा मित्रांनो, ई इज इक्वल टू गिवन डाटा काय दिला आहे, ई इज इक्वल टू 200 GPa. 200 GPAचं कन्व्हर्जन करू शकते 200 किलोन्यूटन पर MM². का किलोन्यूटन, पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर², आणि GPA म्हणजे 10⁹ कन्व्हर्जन करा. मी सांगितलेल्या पद्धतीनं कन्व्हर्जन करा. इथं डिरेक्टली लिहिलेलं आहे, तर तुम्हाला येते का नाही बघा, ट्राय करा. आणि I इज इक्वल टू 20 × 10⁻⁻6 मीटर⁴ सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, पहिली स्टेप काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी डायग्राम दिलेले आहेत. ठीक आहे. तर रिॲक्शन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट रिॲक्शन. समेशन FX हॉरिझॉन्टल आहे, तो ॲब्सेंट असणार आहे का, हॉरिझॉन्टल फोर्सेस इथं बीमवरती कुठंच नाही आहेत, लक्षात येते. त्याच्यानंतरनं समेशन FY रिॲक्शन फाइंड आउट करण्यासाठी समेशन FY इज इक्वल टू 0. वरती जाणारे प्लस, खाली येणारे मायनस, असं करायचं. मग वरती जाणारा RA वरती चालला आहे, RB वरती चालला आहे, प्लस प्लस, आणि खाली येणारा हा किती चालला आहे बघा, हा 20 या लागला आहे खाली, आणि 10 × 2 बघा, 20 मायनस 20 मायनस 10 × 2. 10 × 2 म्हणजे काय, -40. -40 हा इज इक्वल टूच्या इकडं आल्यावर 40 होणार आहे. ठीक आहे. मग RA + RB इज इक्वल टू 40. इक्वेशन नंबर तुम्ही 1 म्हणू शकताय. इक्वेशन 1 म्हणू शकताय. इक्वेशन 1 म्हणल्यानंतर समेशन मोमेंट अबाउट A क्लॉकवाईजला प्लस, अँटी क्लॉकवाईजला मायनस. कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला गेलात तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. तुम्ही बोलताच म्हणायला पाहिजे इक्विलिब्रियम कंडिशन समेशन FX इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल लेफ्टला जाणारे मायनस, राईटला जाणारे प्लस, असं म्हणायचं. समेशन FY इज इक्वल टू 0. व्हर्टिकल फोर्सेस काय असणार आहेत, वरती जाणारे प्लस, खाली येणारे मायनस. समेशन मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0. क्लॉकवाईजला प्लस, अँटी क्लॉकवाईजला मायनस. हे तुमच्या तोंडातच बसायला पाहिजे, लक्षात येते. मग मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0. मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0 बघा काय असणार आहे. तर इथं मी सांगतोय A भोवती मोमेंट घ्यायची आहे. तर 20 इथं बघा, A भोवती मोमेंट घ्यायची आहे. ठीक आहे. तर 20 × 1 आणि हा 10चा कसा येणार आहे बघा, 10 × 2, कारण 10 × 2 लोड्स 2 मीटरवरती आहे. 10 × 2 इंटू हे 1 + 1 2 + 2/2 कसं केलं आहे बघा. हे 2 10 आहे हा लोड, हा 10 घेतला, त्याच्या खालचा स्पॅन कितीवरती झालेला आहे, हा 2, त्यामुळे इथं 2 घेतलेला आहे, आणि त्याला 2/2 करायचं असते. हे 2 परत ह्याला 2 डिवाईड करायचं असते, हे 2 डिवाईड, आणि हे 1 आणि 1 2 ॲड केलेलं आहे. समजा इथं हे नसतंच तर डायरेक्ट हे निग्लेक्ट करायचं, 2/2 येणार, लक्षात येते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. 10 × 2 इंटू इन ब्रॅकेट 2 + 2/2 येणार आहे, लक्षात येते. आणि इथं बघू शकताय मग 20 × 1 इथं सांगितलेलंच आहे मी, हे 20 × 1 असणार आहे.
हे 20 इंटू 1 असणार आहे, लक्षात येते. आणि प्लस का क्लॉकवाईज आहे, 10 इंटू 2 इंटू 2/2 प्लस 2, लक्षात येते. 2/2 प्लस 2 मायनस 4RB. 4RB का बघा, 4RB सांगतोय तुम्हाला. हा RB वरती चालला आहे, हा अँटी क्लॉकवाईज येणार आहे, मायनस येणार आहे. मायनस 1 + 1 + 2 म्हणजे 4 येणार आहे, ठीक आहे. तर 4RB मायनस 4RB. समेशन मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0. हे कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करा, 80 येणार आहे. मायनस 4RB बघा, मग हा 4RB इकडे गेल्यावर प्लस होणार आहे. 4RB हा इकडे गेल्यावर प्लस होणार आहे, इथं प्लस. आणि 80 / 4 केल्यावर 20 येणार आहे. RA 20 आला तर RB सुद्धा 20 येणार आहे. कारण का इक्वेशन 1 काय आहे, RA + RB 40 येणार आहे. तर RBची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ना इथं 20 पुट केला तर काय येणार आहे, RA प्लस हा 20 इकडे गेल्यावर मायनस 40 - 20 20 येणार आहे, ठीक आहे. तर बघा, RA आपल्याला 20 मिळाला आणि RA 20 मिळाला, RB 20 मिळाला, ठीक आहे. दोन्हीचे दोन्ही कॉलम तेवढेच लोड घेणार आहेत, सपोर्ट तेवढेच लोड घेणार आहेत. तर ठीक आहे. आता पहिली स्टेप रिॲक्शन फाइंड आउट केला. दुसरी स्टेप मोमेंट काढायचा आहे. मोमेंट ॲट एक्स ॲक्सिसला काय येणार आहे, तर एक्स ॲक्सिस बी सपोर्टच्या जवळ घ्यायचा आहे. तर ह्याला एक्स म्हणा आणि ओरिजिनपासूनचं डिस्टन्स एक्स म्हणा. हे दोन डायग्रॅममध्ये ॲड करा दुसऱ्या स्टेपला, ठीक आहे. तर सेकंड स्टेप काय असणार आहे बघा. सेकंड स्टेप टू कन्स्ट्रक्ट डिफ्लेक्शन इक्वेशन बाय मॅकेलॉइज मेथड. फक्त डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे, स्लोप सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं डिफ्लेक्शनला काय येणार आहे बघा मित्रांनो, डिफ्लेक्शन इक्वेशन mxx इज इक्वल टू EI d²y/dx², ठीक आहे. तर बघा मित्रांनो, EI d²y/dx² कसं येणार आहे बघा. मोमेंट आता ह्या इथं घ्यायचं आहे, ठीक आहे. RA इंटू हे टोटल डिस्टन्स एक्स येणार आहे. RA इंटू एक्स फर्स्ट ब्रॅकेट बघा, RA इंटू एक्स फर्स्ट ब्रॅकेट क्लॉकवाईज आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय येणार आहे, 20 इंटू किती येणार आहे बघा, 20 इंटू एक्समधून हा टोटल एक्समधून 1 वजा केल्यावर हे एवढं डिस्टन्स असणार आहे. मग 20 इंटू x - 1 घ्यायचं आहे, 20 इंटू x - 1, ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे जे काही डिस्टन्स असणार आहे, 10 इंटू 2 इंटू काय असणार आहे बघा, 10 इंटू 2 इंटू 2/2 x मायनस किती असणार आहे, x - 2 असणार आहे, x - 2. कारण का एक्समधून हे 2 वजा केलं तर उरलेलं हे एवढं डिस्टन्स असणार आहे. तर बघू शकतो आपण काय काय आहे. RA इंटू एक्स आहेच, प्लस आहे, मायनस 20 इंटू x - 1, RA इंटू x - 2 इंटू x - 2 / 2. सॉरी बघूया, हां x - 2 केल्यानंतर हेच येणार आहे, बरोबर आहे. बघा, जे हे काही डिस्टन्स असणार आहे काय असणार आहे, 20 इंटू x - 2 इंटू x - 2/2 असणार आहे, लक्षात येते. हां ठीक आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट. तर पुन्हा हे इक्वेशन आहे तसं लिहून घ्या. आहे तसं म्हणजे काय, RAची व्हॅल्यू इथं पुट केला तरी चालेल. तर RAची व्हॅल्यू इथं पुट केला तरी चालेल. RA इंटू एक्स 20 आहे तसं, x - 2 मायनस आहे, अँटी क्लॉकवाईज हे मायनस, x - 2 x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर / 2 असणार आहे. हे झालं स्लोप इक्वेशन 1 म्हणा, आणि इथं स्लोप म्हणलेलं आहे बघा, इक्वेशन 1 स्लोप, ठीक आहे. स्लोप इक्वेशन असणार आहे. परत काय म्हणलेलं आहे, इंटिग्रेट द इक्वेशन 1. इंटिग्रेट द इक्वेशन 1 म्हणजे इक्वेशन 1चं इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेशन केल्यावर d²y/dx² इंटिग्रेशन काय सांगितलेलं आहे, dy/dx सांगितलेलं आहे. dy/dx केल्यानंतर ना RAची व्हॅल्यू इथं 20 आहे, x इंटिग्रेशन x²/2 घेतलेलं आहे, प्लस C1 घ्यायला विसरू नका. C1 कारण विसरते आपण, ॲट दी एंडला घ्यायचं म्हणतोय, पण इथं पहिल्यांदा घ्या फर्स्ट ब्रॅकेटला. इथं मायनस घ्या, मायनस अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणताना x - 1 म्हणा, आपण लिहिताना म्हणताना x म्हणा, पण लिहिताना x - 1 म्हणा. मग x इंटिग्रेशन x²/2 म्हणताना x म्हणा, पण लिहिताना x - 1 x²/2. 20 कॉन्स्टंट आहे तसं, मायनस 100. आता इथं x²/2चं इंटिग्रेशन काय येणार आहे, x³/6 असणार आहे. तर इथं x³/6 म्हणताना x म्हणा, लिहिताना x - 2 म्हणा. तर इक्वेशन सेकंड इक्वेशन असणार आहे. सेकंड इक्वेशन डिफ्लेक्शन इक्वेशन. सॉरी बघा मित्रांनो, जरासं मिस्टेक आहे,
तर मिस्टेक काय झालेलं आहे बघा, इथं स्लोप म्हणू नका, इक्वेशन सेकंडला स्लोप म्हणा आणि डिप्लेक्शन इक्वेशन तिसरं इक्वेशन असणार आहे, तिसरं इक्वेशन डिप्लेक्शन इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय म्हटलेलं आहे, अगेन इंटिग्रेट इक्वेशन सेकंड, पुन्हा एकदा इंटिग्रेशन इक्वेशन करायचं आहे दुसरं. तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आता इथं बघू शकता, dy बाय डी एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे, dy बाय डी एक्सचं इंटिग्रेशन वाय असणार आहे, ई आय वाय. ठीक आहे. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्स क्यूब बाय 6 C1 इंटू एक्स प्लस C2 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ना एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. एक्स स्क्वेअर बाय 2चं इंटिग्रेशन मी काय सांगितलेलं आहे, एक्स क्यूब बाय 6, एक्स क्यूब बाय 6 म्हणताना एक्स मायनस 1 म्हणा आपण म्हणताना एक्स म्हणा आपण, लिहिताना एक्स मायनस 1 म्हणा. ठीक आहे. मायनस इथं बघा एक्स मायनस 2 क्यूब डिवाइड बाय 6, एक्स क्यूब बाय 6चं इंटिग्रेशन काय असणार आहे, एक्स रेज टू 4 डिवाइड बाय 6 इंटू 4 म्हणजे साइन चौक 24 म्हणजे एक्स रेज टू 4 डिवाइड बाय 24. ह्या एक्स क्यूब बाय 6चे इंटिग्रेशन एक्स रेज टू 4 बाय 24. तर इथं बघा एक्स रेज टू 4 बाय 24 म्हणताना एक्स म्हणा, लिहिताना एक्स मायनस 2 म्हणा, इक्वेशन 3 डिप्लेक्शन इक्वेशन. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, बाउंड्री कंडिशन्स पहिल्यांदा बाउंड्री कंडिशन्स एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, C2 0 येणार आहे. ठीक आहे. आता मी डिरेक्टली सांगतोय कसं आलं आहे काय आलं आहे. पहिले दोन प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित बघा, अप टू फर्स्ट ब्रॅकेट म्हणलेला आहे. आता ॲट बी एक्स इज इक्वल टू 0 कारण टोटल स्पॅन, वाय इज इक्वल टू 0 कारण डिप्लेक्शन बीला सुद्धा 0च असणार आहे. तर ते फुल ब्रॅकेटपर्यंत असणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू आहे तशी पुट करा. वायची व्हॅल्यू 0, एक्सच्या ठिकाणी 4 पुट करा. इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथं C2 0 असणार आहे. हे फर्स्ट ब्रॅकेटपर्यंत आहे त्यामुळे हे निग्लेक्ट करायचं आहे. ठीक आहे. हे फर्स्ट ब्रॅकेटपर्यंत सॉरी वाय इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4, C2 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4. लक्षात येतं आहे. तर इथं तुम्ही व्हॅल्यू पुट करा. येणारा ॲन्सर काय असणार आहे बघा, येणारा ॲन्सर व्हॅल्यू सगळं येणार आहे कॉन्स्टंट C1 मायनस येणार आहे, मायनस बघा, मायनस बघू शकताय तुम्ही. तर ते मायनस व्हॅल्यू किती येणार आहे, C1 इज इक्वल टू 21.16, C1 इज इक्वल टू 21.16. ठीक आहे. बघू शकता. नेक्स्ट स्टेप बघा मित्रांनो, C1 मिळाला आपल्याला. नेक्स्ट स्टेप टू फाइंड काय असणार आहे बघा, इथं टू फाइंड पोझिशन ऑफ डिप्लेक्शन C1 29.16 पुट इन इक्वेशन सेकंड. आता डिप्लेक्शन कुठं फाइंड आउट करायचं आहे, मॅक्झिमम डिप्लेक्शन कुठं झालेलं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला स्लोप इक्वेशन इथं काय म्हणलेलं आहे, C1 मायनस 29.16 आणि C2 0च आहे. तर इन इक्वेशन 2 कोणतं आहे रे, तर इक्वेशन 2 स्लोप इक्वेशन आहे. बघा हा प्रॉब्लेम जरा वेगळ्या पद्धतीचा आहे. इक्वेशन 2 स्लोप इक्वेशन आहे. तर C1 व्हॅल्यू स्लोप इक्वेशनमध्ये टाकायचं आहे. स्लोप इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर ना किती म्हणजे कुठं डिप्लेक्ट झालेलं आहे ते डिस्टन्स आपल्याला कळणार आहे. तर बघा डिप्लेक्शन इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायचं आहे. तर इक्वेशन सेकंड काय असणार आहे बघा, तर dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0, dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0 कारण का स्लोप ॲट ए पॉईंट बी पॉईंट 0च असणार आहे त्यामुळे इथं 0 आणि 20 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 29.16 हे C1ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, इथं पुट करायचं आहे. आणि इथं 20 हे इक्वेशनच आहे तसं लिहून घ्या. हे इक्वेशन लिहिल्यानंतर ना आपल्याला फक्त C1 पुट करा आणि dy बाय डी एक्स इज इक्वल टू 0 पुट करा. ठीक आहे. तर हे इक्वेशन बघा मित्रांनो, हा 10 डिवाइड बाय 2 म्हणजे 20 डिवाइड बाय 2 म्हणजे काय येणार आहे, 20 डिवाइड बाय 2 म्हणजे 10 एक्स स्क्वेअर येणार आहे, 10 एक्स स्क्वेअर. नेक्स्ट ब्रॅकेट काय येणार आहे, 20 डिवाइड बाय 2 म्हणजेच 10 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 10 इंटू एक्स मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. आणि सॉरी हा 29.16 इथं पुट करायचा आहे, 29.16. तर हे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. हे इक्वेशन कसं येणार आहे बघा इथं तुम्ही बघू शकताय. तर 10 एक्स स्क्वेअर मायनस 29.16 असणार आहे. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर हा एक्स मायनस
वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असणार आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं ए मायनस बी म्हणजेच काय एक्स स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असणार आहे. तर ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व करून घेतल्यानंतर काय येणार आहे बघा, 0 इज इक्वल टू 20x मायनस 39.16 येणार आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती येणार आहे बघा मित्रांनो, एक्स इज इक्वल टू 1.95 मीटर, 1.95 मीटर असणार आहे. ठीक आहे, हा एक्स मिळाला. त्याच्यानंतर टू फाइंड वाय मॅक्स म्हणजेच काय, डिफ्लेक्शन कुठं झालेलं आहे बघा मित्रांनो, 1.95 म्हणजेच 2 मीटरवरती, ॲक्च्युली 2 म्हणूया आपण. तर बघू शकता आपण इथं, तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन 1.95 म्हणजेच ह्या इथं डीला लागून जरा असं अलीकडच्या बाजूला ए पासून 1.95 म्हणजेच ॲट दी सेंटरच्या जरासं लेफ्ट साईडला असणार आहे. म्हणजेच एक्स फाइंड आउट करणं म्हणजे तिथं डिफ्लेक्शन येणार आहे, मॅक्झिमम डिफ्लेक्शन 1.95. म्हणजेच व्हॅल्यू पुट करा डिफ्लेक्शन इक्वेशनमध्ये. डिफ्लेक्शन इक्वेशनमध्ये एक्स ही व्हॅल्यू पुट करायचं आहे, C1 माहीत आहे, C2 माहीत आहे. एक्सच्या ठिकाणी 1.95 पुट करा आणि C1 माहीत आहे, C2 माहीत आहे. दोन्ही व्हॅल्यू तुम्ही पुट करा आणि येणार आहे आन्सर डिफ्लेक्शन किती येणार आहे बघा, तर 30 EIY मायनस 35.09 असणार आहे. EIची व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच आहे. तर EIY बघा मित्रांनो, EIY वाय ह्याच साईडला असणार आहे. इथं बघा, इथं दिसू शकते. तर ईची व्हॅल्यू पुट करा, वायची व्हॅल्यू पुट करा, आयची व्हॅल्यू पुट करा. मग डिरेक्टली काय येणार आहे, वाय इज इक्वल टू मायनस 8.77 येणार आहे, मायनस 8.77 mm. बघा, काय डाऊट्स असतील तर त्यावेळेला मला सांगा. लक्षात येते, काय डाऊट्स असतील तर ज्या त्यावेळेला मला कॉल करा, एनी टाईम मला कॉल करा. मी तुमचं डाऊट्स वगैरे क्लिअर करायला तयार आहे. सेम हा प्रॉब्लेम आत्ताच्या प्रॉब्लेमवानीच आहे. तर तुम्ही घरी सोडवायचा आहे आणि घरी सोडवून काय डाऊट्स असतील तर मला सांगायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण इथं थांबतो आहे. काय डाऊट्स असतील तर मला कॉल करा. आणि हा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तर तो ट्युटोरियलसाठी असणार आहे. ट्युटोरियलसाठी तो तुम्ही होमवर्कला घ्या. ट्युटोरियलमध्ये हा प्रॉब्लेम लिहू शकताय, सेकंड चॅप्टर. आणि ट्युटोरियलला सेपरेट वही घाला. आणि मी हे जे काही नोट्स देणार आहे चॅप्टर संपल्यानंतर ना ह्याचे नोट्स PDF थ्रू सगळ्यांना सेंड करणार आहे. तर ह्याला सेपरेट वही घालून वही कंप्लीट करा. मी सबमिशनला ही रेग्युलर वही, मी शिकवलेली वही आणि ट्युटोरियल वही ह्या दोन्ही बघणार आहे. तुम्हाला टॉसला सबमिशनचा पार्ट ट्युटोरियल आहे आणि त्याच्यानंतर ना थेरीची वही तुम्ही तयार करायचीच आहे. लक्षात येते, ठीक आहे. थँक्यू सो मच.